नमस्कार. मी अनघा धोडपकर. अश्वत्थामा भाग 19. अश्वत्थाम्यानं डोळे मिटून व्यासांचं स्मरण केलं. 2 चिरंजीवांचा संवाद सुरू झाला. व्यास म्हणाले, तुझ्या सान्निध्यात येणाऱ्यांना दृष्टांत देऊन धर्म आणि उत्तम आचरणाचा, या कलियुगात चाललेल्या सामाजिक भ्रष्टाचार, धर्मातील तेढ, विषमता दूर करून आचार विचारांचा संस्कार शिकवून शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ बनवल्यास तुझ्या पापाचं निर्मूलन होईल. तो व्यासांना म्हणाला, 5000 वर्षांपूर्वीचं संभ्रमावस्थेतली स्थानांचं जुनी नावं माझ्या डोक्यात आहेत. त्या स्थानांची नव्या नावांची ओळख करून द्यावी आपण. व्यास त्याला सांगू लागले, तू महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ आहेस. पुढे कोकणाकडे चिपळूणजवळ महेंद्र पर्वतावर साक्षात महामुनी, महापराक्रमी, महातेजस्वी चिरंजीव परशुराम राहतात. त्यांच्याशी धर्म आणि मानव कल्याणासंदर्भात चर्चा कर. पूर्वीचे हस्तिनापूर, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश, उत्तर पूर्व दिल्ली, इंद्रप्रस्थ, यमुना नदीचा पश्चिम किनारा, अंगदेश, भुवनेश्वर, ओरिसा, चंपारण्य, कुरुदेश, अंबाला, मेरठचा काही भाग, पांचाल, रोहिलखंड व कनौज, चेदी देश, बुंदेलखंड, मध्य प्रदेश, सिंध प्रांत आज पाकिस्तानमध्ये आहे, जे अखंड भारताचे धर्मामुळे, मानवी यादवी युद्धामुळे तुकडे झालेले आहेत. पण तुला मज्जाव नाही. गांधार, काबूल, अफगाणिस्तान, जिथे अधिकाधिक मानवद्रोह्यांची, अतिरेक्यांची पैदास होते. विराटनगर, जयपूर, राजस्थान, कुरुक्षेत्र, जिथे धर्म आणि अहंकारामुळे संपूर्ण भारतखंडाचा विनाश झाला. 18 औक्षणी सैन्य, रथी महारथी मेले. म्हणजेच आजचा गणिती आकडा 66,130,000. दुर्योधनानं, हटवादीपणानं आणि श्रीकृष्ण द्रौपदीनं एवढा संहार घडवून आणला. यापुढे जमल्यास अखंड भारत यात्रा करावी. यात्रेला निघण्यापूर्वी कृष्णाच्या द्वारकेला जावं. ही द्वारका सौराष्ट्र काठेवाडला आहे. पर्वतावरून उतरून सातारा तांबवे खिंडीच्या मार्गास लागून महेंद्र पर्वताकडं त्यानं प्रस्थान केलं. साताऱ्याचे सधन शेतकरी निळकंठराव पाटील यांचा मुलगा विक्रम अमेरिकेत शेतीचं उच्च शिक्षण घेत होता. त्याला पुराणात विशेष रस होता. सुट्टीमध्ये मित्रांबरोबर तांबवे खिंडीतल्या फार्म हाऊसमध्ये मौज मजा करण्यासाठी तो आला होता. तांबवे खिंडीतील सूर्योदय आणि सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी इम्पोर्टेड दुर्बीण घेऊन तो गच्चीवरती गेला. सौंदर्य पाहत असता एक घोंगडी पांघरलेला माणूस दिसला. तो डोक्यावरची पिवळी पट्टी सोडून पुन्हा बांधत असता दुर्बिणीनं त्याची जखम बरोबर टिपली. विक्रम पुटपुटला, अश्वत्थामा. अश्वत्थामा फार्म हाऊसच्या दिशेनं येताना पाहून व्हिडिओ कॅमेरा तो शूटिंग करू लागला. तो पुढे जात असतानाच विक्रमनं आपण कोण म्हणून विचारलं असता त्यानं तेलाची मागणी केली. विक्रमानं प्यायला दूध आणि तेल दिलं. बाकीचे मित्र लपून मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते. अश्वत्थाम्यानं विक्रमाच्याबद्दल माहिती विचारल्यावर त्यानं शेतकरी असल्याचं सांगितलं. अश्वत्थामा म्हणाला, तुम्ही अन्नदाते आहात. व्यवसाय धर्माचं पालन करून गोरगरिबांना रोज अन्न मिळेल असं पहा. तुमच्याकडे असलेल्या सर्वांना बाहेर बोलवा. मी आचार्य द्रोणपुत्र अश्वत्थामा सर्वांना आशीर्वाद देतो की यशस्वी व्हाल. फक्त मनुष्य धर्म प्रामाणिकपणे पालन करा. तथास्तु. आणि तो अदृश्य झाला. मोबाईल दुर्बिणीतले त्याचे सर्व चित्र अदृश्य झाल्यामुळे सर्वच जण अचंबित झाले. धन्यवाद.